हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत अळूची वडी. तर सगळ्यात पहिले तर आधी मिरच्या भाजून घ्यायच्या, त्यानंतर जिरे टाकायचे, भाजून चांगल्या थोड्याशा करपूस भाजून घ्यायच्या, त्यानंतर जिरे टाकायचे, त्यानंतर लसूण टाकायचा, त्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं मिश्रण बारीक करून घ्यायचं. तुम्ही वरवंट्यावर चेचलं तरी चालते किंवा मिक्सरला बारीक केलं तरी चालते, काय अडचण नाही. त्यानंतर मी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. चाळून घ्यायचं बेसन पीठ, खडे वगैरे असतात आणि चवीपुरतं मीठ घालायचं. त्यानंतर थोडीशी हळद, थोडंसं धनपूड घालायचं, थोडीशी जिरेपूड घालायचं. तुम्ही नाही धनेपूड जिरेपूड घातलात तरी चालते, आमच्यात आवडतं त्यामुळं आम्ही घालतो आहे. तर बघा, आणि त्यानंतर हा मिरचीचा ठेचा केलेला हा त्यात घालायचा. त्यानंतर हे सर्व मिश्रण एकसारखं करून घ्यायचं. सगळं मिश्रण फेटून एकसारखं करून घ्यायचं, कुठेही जास्त कमी जायला नको. त्यामुळे हे सगळं असं लावून घ्यायचं. थोडंसं पाण्याचा हात लावून लावायचं किंवा नाहीतर ते पीठ सगळं हाताला चिटकते. तर ही अशी मस्त अशी अळूवडी बघा, असं मस्त असं जास्त जास्त घालायचं नाही, थोडं लावायचं. हे आम्ही जास्त घातले, पण तुम्ही थोडं लावलं तरी चालते, काही अडचण नाही. तर बघा, आणि हे 15 ते 20 मिनटासाठी मस्त असं मंद आचेवर शिजायला ठेवायचं. आणि ते शिजल्यानंतर ना, तर त्याच्यात थोडे बारीक बारीक काप करून बघा, आता ही अशी वडी शिजलेली आहे. तर त्यानंतर बघा, असं हे काप करून घ्यायचे आणि त्यानंतर काप करून घ्यायचे आणि मंद आचेवर बारीक गॅसवर हे सगळे वडी तळून घ्यायचे. का खुसखुशीत होतात, मोठ्या गॅसवर तळायचे नाहीत, परत ते मऊ पडतात तळल्यावर. त्यामुळं मंद आचेवर तळा आणि करपतही नाहीत, अशी लालसर भाजून घ्यायची. तर रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.